Good afternoon, all of you. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Okay, in last lecture, which point is covered? Metabolic disturbance. Factor influencing dose. Last point, metabolic disturbance. Complete झाले. Okay. Enlist the factor influencing dose. कोणकोणते फॅक्टर आहेत? Age, sex, body weight, time of administration, environment factor, emotional factors, synergy, antagonism, additive. Age, sex, body weight, route of administration. Then next type of administration, environmental factor, emotional factor, presence of disease, accumulation, then additive effect, synergism, antagonism. Next, idiosyncrasy, tolerance, tachyphylaxis, metabolic disturbance. Factor बघितले. Okay, today we see calculation of doses. Calculation of doses. The dose of the drug given in the pharmacopoeia represent in average maximum quantity of drug which can be administered to an adult orally within 24 hours. The doses are also calculated in proportionate to age, body weight, and surface area of the patient. Prescription chapter मध्ये बघितलेत आपण डोसेज कॅल्क्युलेशन कोणकोणते फॉर्म्युले आहेत. डोस प्रोपोर्शनल टू एज. जर समजा डोस प्रोपोर्शनल टू एज असेल, टू फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये यंग्स फॉर्म्युला अँड डिलिंग्स फॉर्म्युला. काय आहे यंग्स फॉर्म्युला? प्रॅक्टिकल आपण स्टडी केलाय आपण. Dose for the child is equal to age in years divided by age in years plus 12 into adult dose. Dose proportionate to age. In that there are number of method by which dose for child can be calculated from the adult dose. त्याच्यामध्ये फर्स्ट यंग्स फॉर्म्युला. यंग्स फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट? यंग्स फॉर्म्युला त्याच्यानुसार डोस कॅल्क्युलेशन कसं करणार तुम्ही? फर्स्ट डोस इन चाइल्ड, जो काही चाइल्डचा डोस आहे इज इक्वल टू एज इन इयर्स. इयर्स मध्ये त्यांचं एज प्लस 12 डिवायडेड बाय एज इन इयर्स इंटू अडल्ट डोस. एज दिलेला असते तुम्हाला आणि अडल्टचा पण डोस अडल्टचा पण डोस दिलेला असते तुम्हाला. कॅल्क्युलेशन डोस ऑफ चाइल्ड जर काढायचं असेल तर एज इन इयर्स. इयर्स मध्ये एज किती आहे? प्लस 12 डिवायडेड बाय एज इन इयर्स इंटू अडल्ट डोस आहे यंग्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? यंग्स फॉर्म्युला. डोस इन चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर्स प्लस 12 डिवायडेड बाय एज इन इयर्स इंटू अडल्ट डोस. Fred's formula. Dose of child is equal to age in month. यंग्स फॉर्म्युला मध्ये एज कशामध्ये? इयर्स मध्ये. जर समजा मंथ मध्ये असेल तर तुम्ही फ्रेड्स फॉर्म्युला यूज करणार. त्याच्यामध्ये डोस ऑफ चाइल्ड इज इक्वल टू एज इन मंथ डिवायडेड बाय 150 इंटू अडल्ट डोस. अडल्ट डोस दिलेला असते तुम्हाला. कॅल्क्युलेशन करायचं असते. चाइल्डचा जो काही डोस आहे तो कॅल्क्युलेट करायचा असतोय. त्याच्यामध्ये जर समजा मंथ मध्ये दिलं तुम्हाला एज तर तुम्ही फ्रेंड्स फॉर्म्युला यूज करणार. जर समजा इयर्स मध्ये दिलं तर तुम्हाला यंग्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. फ्रेंड्स फॉर्म्युला मध्ये डोस ऑफ चाइल्ड इज इक्वल टू एज इन मंथ डिवायडेड बाय 150 इंटू अडल्ट डोस. काय आहे फ्रेंड्स फॉर्म्युला? फ्रेड्स फॉर्म्युला काय आहे?
झालंय ना हे प्रॅक्टिकल तुम्हाला? Child is equal to age plus month by Dose of child is equal to age in month 115 upon into adult 150 into adult dose. Dose of child is equal to age in month divided by 150 into adult dose. Then Dilling's formula. Dose of child is equal to age in year upon 20 into adult dose. Dose of child is equal to age in years divided by 20 into adult dose. हे फॉर्म्युला आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. फर्स्ट तुम्ही यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला हे जे आणि फ्रेंड्स फॉर्म्युला हे जे फॉर्म्युले आहेत डोस प्रोपोर्शनल टू एज. याच्यामध्ये फर्स्ट यंग्स फॉर्म्युला काय आहे? डोस ऑफ चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर्स डिवाइडेड बाय एज इन इयर्स प्लस 12 इंटू अडल्ट डोस. जो यंग्स फॉर्म्युला आहे, द फॉर्म्युला इज युज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग द डोस फॉर चिल्ड्रन अंडर 12 इयर्स ऑफ द एज. जो यंग्स फॉर्म्युला आहे तो कशासाठी यूज केला जातो? कॅल्क्युलेटिंग द डोसेस फॉर चिल्ड्रन अंडर 12 इयर्स एज. जे काय 12 इयर्स एजच्या एज मधले चिल्ड्रन आहे त्याच्यामध्ये जर डोस कॅल्क्युलेशन करायचं असेल तर यंग्स फॉर्म्युला यूज केला जातो. काय आहे यंग्स फॉर्म्युला? Dose for the child is equal to age in years divided by age in years plus 12 into adult dose. Okay. लक्ष आहे? न चुकता व्यवस्थित सांगता आले पाहिजेत. देन नेक्स्ट डिलिंग्स फॉर्म्युला, सॉरी फ्रेंड्स फॉर्म्युला. त्याच्यामध्ये डोस ऑफ चाइल्ड इज इक्वल टू एज इन मंथ्स डिवाइडेड बाय 150 इंटू अडल्ट डोस. Next, Dilling's formula, dose of child is equal to age in years plus 20 into adult dose. जो काय Dilling's formula आहे, used for calculating the dose for children in between 4 to 20 years of the age. And this formula is considered better because it's easier and quick to calculate the dose. जो काय Dilling's formula आहे, तो dose calculation साठी जास्त यूज केला जातो because Dilling's formula. चिल्ड्रन जे 4 to 20 इयर्स एज मधले आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. द फॉर्म्युला इज युज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग द doses for children in between 4 to 20 years of the age. This formula is considered better because it easy and quick to calculate the dose. Dilling's formula. Next, doses proportionate to the body weight. First काय बघितलं आपण? Doses proportional to the age. Second, doses proportionate to the body weight. लक्ष आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Doses proportional to the body weight. Formula असणार आहे. Clark's formula is used to calculate the dose for child according to body weight. जर समजा according to body weight calculation करायचं असेल तुम्हाला डोसचं तर कोणता फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? कोणता Clark formula. Dose of child equals to child weight in kilogram upon adult into adult dose. Okay, dose of the child is equal to child weight in kg divided by 70 into adult dose. Next, dose proportional to the surface area. First काय बघितलं तुम्ही? Doses proportional to the age. Second, doses proportional to the body weight. Third, doses proportional to the surface area. जे काय calculation आहे, the calculation of child dose according to surface area is more satisfactory and appropriate rather than the method based on age. The method is more complicated than the method based on age. The method based on the following formula. त्याच्यामध्ये percentage of adult dose. Percentage of adult dose is equal to surface area of the child divided by surface area of the adult into 100. Surface area of the child divided by surface area of adult into 100. Percentage of adult dose.
जर समजा सरफेस एरियानुसार डोसचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज केला जातो. पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ द चाइल्ड डिवायडेड बाय सरफेस एरिया ऑफ द अडल्ट इंटू 100. जो काही बॉडी सरफेस एरिया आहे, बॉडी सरफेस एरिया can be calculated from the height and weight of the child. It is better to depend on the जो काही बॉडी सरफेस एरिया आहे तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, हाईट अँड वेट ऑफ द चाइल्ड. त्या जे काही चाइल्ड आहे त्याची हाईट आणि वेट त्याच्यावरती बॉडी सरफेस एरिया त्याच्यानुसार कॅल्क्युलेट केला जातो. तुम्हाला एक चार्ट दिलाय, तुमचं जे काय आर्यन मेहताचं बुक आहे त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ चिल्ड्रन डोस फ्रॉम अडल्ट डोस ऑन द बेसिस ऑफ बॉडी सरफेस एरिया. जर समजा वेट 2 kg असेल तर अप्रॉक्सिमेटली सरफेस एरिया स्क्वेअर मीटर मध्ये 0.15, जे काय पर्सेंटेज आहे अडल्ट डोसचं अप्रॉक्सिमेटली किती असते तो चार्ट दिलाय. तो चार्ट तुम्हाला मी ज्या काही 100 टन नोट्स अपलोड करते त्याच्यामध्ये देणार आहे, व्यवस्थित बघायचा आहे तो. जर समजा वेट 2 kg असेल, approximately surface area and square meter 0.15, then approximate percentage of adult dose 9. जर समजा weight 4 असेल, approximately surface area in square meter 0.25, approximately percentage of adult dose. Yourself. Roll number 49. Determination of children dose for the adult dose on the basis of body surface area. तो चार्ट आहे, जर समजा 2 kg वेट असेल, बॉडी सरफेस एरिया अप्रॉक्सिमेटली इयर इन स्क्वेअर मीटर मध्ये 0.15, देन अप्रॉक्सिमेटली पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस 9. जर समजा वेट जे आहे ते 4 kg असेल तर अप्रॉक्सिमेटली सरफेस एरिया इन स्क्वेअर मीटर 0.25, अप्रॉक्सिमेटली पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस 14. हे जे काय चार्ट आहे ते तुम्हाला हँड रिटन नोट्स मध्ये अपलोड केला जाईल. ओके, नेक्स्ट वेटरनरी डोसेस. वेटरनरी डोसेस त्याच्यामध्ये फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डोस ऑफ ड्रग ॲनिमल. त्याच्यामध्ये वेटरनरी डोसेस मध्ये फर्स्ट काय सांगितले, अ प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट इज कन्सिडर्ड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर सप्लाइंग करेक्ट डोस इन एनी टाइप ऑफ प्रिस्क्रिप्शन. Therefore, it is required that it should have complete knowledge of posology which pertains to animal medication. The dose required for animal are more or on higher side in comparison to human being because the weight and surface area of animal is normally more than that of human being. म्हणजे काय डोस आहे अॅनिमलचा, डोस ऑफ अॅनिमल आर नॉर्मली मेन्शन ऑन बॉडी वेट. बॉडी वेट नुसार त्या अॅनिमलचा डोस मेन्शन केला जातो. कोणते फॅक्टर आहेत, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डोस ऑफ ड्रग इन अॅनिमल. त्याच्यामध्ये फर्स्ट एज, सेक्स, बॉडी वेट अँड साइज, टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, इन्व्हायरमेंटल फॅक्टर, हॅबिट, रेट ऑफ इलिमिनेशन. नेक्स्ट purpose of medication, species, then character of the drug. टोटल 12 फॅक्टर आहेत वेटरनरी डोसचे. चॅप्टर आपण पोसॉलॉजी स्टडी करतोय. पोसॉलॉजीची डेफिनेशन काय आहे, पोसॉलॉजी roll number 43. Roll number 43. Define posology. ज्यावेळेस लेक्चर चालू असतं त्यावेळेस शॉर्ट नोट्स काढत जावं. डिफाइन पोसॉलॉजी. Posology is a branch of medical science which deals with dose of quantity of drug which can be administered to patient to get the desired pharmacological action.
Okay, good. Roll number 42. Yes, ma'am. Define posology. Posology is a branch of medical science which deals with the dose or quantity of drugs which can be administered to a patient to get desired pharmacological actions. Okay. Posology काय आहे? ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ डोस और क्वांटिटी ऑफ ड्रग. जो काय डोस आहे किंवा क्वांटिटी आहे ड्रगची त्याचा स्टडी केला जातो. विच कॅन बी ऍडमिनिस्टर्ड बाय पेशंट टू गेट डिझायर्ड फार्माकोलॉजिकल ऍक्शन. जेवढे तुम्हाला फार्माकोलॉजिकल ऍक्शन पाहिजे ते ऍक्शन भेटण्यासाठी किती क्वांटिटी मध्ये डोस ऍडमिनिस्टर्ड करावा लागतोय त्याचा जो काही स्टडी आहे त्याला काय म्हणायचंय? पोसॉलॉजी. पोसॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ dose or quantity of drug which can be administered to patient to get desired pharmacological action. Posology Greek word आहे posos meaning how much and logos meaning science. त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डोस पोसॉलॉजीची डेफिनेशन झाल्यानंतर जे काय फॅक्टर अफेक्ट करते डोस वरती त्याच्यामध्ये एज, सेक्स, बॉडी वेट, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, environmental factor, emotional factor, presence of disease, next accumulation, additive effect, synergism, antagonism, idiosyncrasy, tolerance, then tachyphylaxis, metabolic disturbance. हे जे काय फॅक्टर आहेत ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता आले पाहिजेत. पोसॉलॉजी चॅप्टर मध्ये फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस. फर्स्ट आपण डोस प्रोपोर्शनल टू द एज त्याच्यामध्ये यंग्स फॉर्म्युला, फ्रेंड्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला 3 फॉर्म्युले बघितले. देन जर समजा बॉडी वेट नुसार कॅल्क्युलेट करायचं असेल तर क्लार्क्स फॉर्म्युला तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो. बॉडी वेट नुसार कोणता फॉर्म्युला यूज केला जातो. देन प्रोपोर्शनल टू एज नुसार कोणते फॉर्म्युले यूज केले जातात. नेक्स्ट डोस प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया. सरफेस एरिया साठी फॉर्म्युला कोणता आहे? पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ चाइल्ड डिवाइडेड बाय सरफेस एरिया ऑफ अडल्ट इंटू 100. नेक्स्ट पॉइंट आहे फेटर्नरी डोस. फेटर्नरी डोस मध्ये फर्स्ट तुम्हाला जो काही फार्मासिस्ट आहे त्याला कम्प्लीट नॉलेज असलं पाहिजे अॅनिमलच्या रिलेटेड, कम्प्लीट नॉलेज ऑफ पोसॉलॉजी, किती डोस द्यायचा काय ते माहित असलं पाहिजे. नेक्स्ट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डोस ऑफ ड्रग इन अॅनिमल. इन दॅट फर्स्ट फॅक्टर एज. एज मध्ये जे काय यंग अॅनिमल आहेत, यंग अॅनिमल नीड्स लेस डोस ऑफ ड्रग ऍज कम्पेअर टू अडल्ट बिकॉज यंग अॅनिमल आर मोर ससेप्टेबल दॅन अडल्ट. जे काही यंग अॅनिमल आहेत, यंग अॅनिमल नीड्स टू लेस डोस ऑफ ड्रग ऍज कम्पेअर टू अडल्ट बिकॉज जे काही यंग अॅनिमल आहेत मोर ससेप्टेबल दॅन अडल्ट. अडल्ट पेक्षा जास्त ससेप्टेबल असतात यंग अॅनिमल, त्यांना कमी डोसची गरज असते. Young animal needs less dose of drug as compared to adult because young animal are more susceptible than adult. Next, sex. In that, sex plays an important role while prescribing the dose of animal. The female may require less dose than the male. The female may require less dose than the male animal. Certain drugs are contraindicated in pregnant animal because of hazards of inducing abortion. सेम फॅक्टर आहेत. तुम्ही जे ह्युमन साठी बघितले त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस आहे. बाकी स्पेसिस, कॅरेक्टर ऑफ द ड्रग ह्याच्यामध्ये लास्ट जे काय फॅक्टर आहे त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस आहे. बट जे काय एज, सेक्स, बॉडी वेट अँड साईज जसं तुम्ही ह्युमन साठी बघितलं तसं वेटरनरीचे जे काही डोस आहे त्याच्यासाठी पण सेम फॅक्टर आहेत. त्याच्यामध्ये सेक्स मध्ये काय सांगितलंय, जे काय फिमेल मे रिक्वायर लेस डोस, जे काही फिमेल अॅनिमल असतात त्यांना कमी डोस लागतं ऍज कम्पेअर टू मेल. जे काही सर्टन ड्रग्स कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नंट अॅनिमल, जे प्रेग्नंट अॅनिमल आहे त्याच्यामध्ये सर्टन ड्रग कॉन्ट्राइंडिकेटेड करायचे बिकॉज जे काही ड्रग्स आहेत ते अबॉर्शन इंड्यूस करतात, त्याच्यामुळे ते कॉन्ट्राइंडिकेट करायचे प्रेग्नंट अॅनिमल मध्ये.
Some drug have tendency to pass into milk, which becomes unfit for human consumption. जर समजा काही ड्रग काय होतात, काही ड्रगची टेंडन्सी काय असते, ते मिल्क मध्ये पास होतात आणि ते ह्युमन साठी अनफिट असतात किंवा ह्युमन साठी घातक असतात ह्युमन कन्झम्पशन साठी. त्याच्यामुळं ते ड्रग फॅक्टर काय सांगितलंय, सम ड्रग हॅव सेक्स मध्ये सम ड्रग हॅव टेंडन्सी टू पास इन टू मिल्क विच बिकम्स अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन. असे जे काही ड्रग्स आहेत, सच ड्रग मस्ट बी युज्ड केअरफुली व्हेन ऍडमिनिस्टर्ड इन मिल्क ॲनिमल. ज्यावेळेस तुम्ही असे ड्रग मिल्क ॲनिमल मध्ये ऍडमिनिस्टर्ड करताय त्याच्या वेळेस काळजी घ्यायची आहे तुम्ही, त्याचा ह्युमनला धोका नाही झाला पाहिजे. समजतंय? येस ऑर नो? Yes, ma'am. इन बॉयज? Yes, ma'am. समजते. Next, body weight and size. In that, the dose of the drug in case of animal depends on their body weight and size. The size of animal varies according to its breeds. Body weight and size मध्ये काय सांगितले, जे काय डोस आहे, डोस ऑफ द ड्रग इन केस ऑफ एनिमल. Wait for 2 minutes. Okay. Body weight and size. The dose of the drug in case of animal depends on their body weight and size. जो काही animalचा डोस आहे तो कशावरती डिपेंड्स आहे, त्याच्या बॉडी वेट वरती आणि साईज वरती. The size of animal varies according to its breed. त्याच्या जातीनुसार त्या animalची साईज varies असू शकते. For example, in case of dog, a dose which may be harmless for heavy breed of dog may be dangerous to dog of lighter breed. जे काय हाय जातीचे डॉग्स आहेत त्याच्यामध्ये जर समजा काय सांगितलं, इन केस ऑफ डॉग अ डोस विच मे हार्मलेस फॉर हेवी ब्रीड ऑफ डॉग. जो काय डोस आहे हेवी ब्रीड ऑफ डॉग मध्ये हार्मलेस असू शकतो, तोच डोस जर तुम्ही लाइटर ब्रीड ऑफ डॉग्स मध्ये यूज केला तर ते डेंजरस असू शकतं. बॉडी वेट अँड साईज. बॉडी वेट अँड साईज मध्ये काय सांगितलंय, जो काही डोस आहे ड्रगचा इन केस ऑफ एनिमल मध्ये तो कशावरती डिपेंड असतो, देअर बॉडी वेट आणि साईज वरती. त्याच्या बॉडी वेट वरती आणि साईज वरती डिपेंड असतो. द साईज ऑफ एनिमल व्हॅरीज अकॉर्डिंग टू इट्स ब्रीड. त्याच्या जातीनुसार त्या एनिमलची साईज डिफरंट असू शकते. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ डॉग्स अ डोस विच मे बी हार्मलेस फॉर हेवी ब्रीड ऑफ डॉग मे बी डेंजरस टू डॉग्स ऑफ लाइटर ब्रीड. टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट फॅक्टर आहे टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. A small dose of drug may be more effective if given in an empty stomach rather than the same when given after meals. सेम फॅक्टर बघितला होता आपण. कुठे बघितला होता? टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. जे आपण ह्युमनच्या रिलेटेड फॅक्टर बघितले, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डोस, त्याच्यामध्ये बघितलं होतं की नव्हता? Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यामध्ये पण सेम सांगितलं होतं, स्मॉल डोस ऑफ ड्रग मे मोर इफेक्टिव्ह इफ गिवन इन एम्प्टी स्टमक. जर समजा एम्प्टी स्टमक मध्ये जर डोस तुम्ही ड्रगचा दिला तर तो मोर इफेक्टिव्ह असतो रॅदर दॅन सम व्हेन गिवन आफ्टर मील. एम्प्टी स्टमक मध्ये तो मोर इफेक्टिव्ह असतो ऍज कम्पेअर टू आफ्टर मील. जे काय पर्गेटिव्ह अँड एन्थाल्मेटिक्स आर मोर इफेक्टिव्ह व्हेन गिवन इन एम्प्टी स्टमक. Similarly, the hypnotic are more effective in given after sunset that given early in the morning. जे काय purgative and anthelmintics आहेत, purgative and anthelmintics are more effective when given in empty stomach. जर समजा empty stomach मध्ये purgative and anthelmintic drug दिले तर ते more effective असतात. Similarly, अजून काय सांगितले, hypnotic drug. Hypnotic drug काय कॉज करतात? Induce sleep. ओके, हिप्नॉटिक्स जे ड्रग्स आहेत ते जर समजा सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही गेला सनसेट मध्ये तर ते मोर इफेक्टिव्ह असतात. हिप्नॉटिक्स आर मोर इफेक्टिव्ह व्हेन गिवन आफ्टर सनसेट दॅन गिवन अर्ली इन द मॉर्निंग.
Next, route of administration. Route of administration. The dose of the same drug varies with the use of different route of administration. The maximum dose is required when drug is given orally. जर समजा तुम्ही ड्रग orally घेताय तर maximum dose required असते. The minimum dose is needed when the drug is administered by intravenous route. जर समजा IV route ने दिलं तर जास्त ड्रग ची गरज असते की कमी? IV route ने तुम्ही एखादा ड्रग देताय. कमी ड्रगची कमी कमी ड्रगची गरज असते. जर समजा तुम्ही ओरली ड्रग ऍडमिनिस्ट्रेट करत असाल तर मॅक्झिमम डोसची गरज असते. जर समजा तुम्ही इंट्राव्हेनस रूटनी ड्रग ऍडमिनिस्ट्रेट करत असाल तर त्यासाठी मिनिमम डोस गरजेचा आहे. द फॉलोइंग ऑर्डर इज ऑब्झर्व व्हाईल ऍडमिनिस्ट्रेटिंग द डोस ऑफ सेम ड्रग बाय डिफरंट रूट. जे काय ओरल रूट आहे ग्रेटर दॅन सबक्युटॅनियस रूट. सबक्युटॅनियस रूट पेक्षा ओरल रूटला जास्त लागणार. देन सबक्युटॅनियस रूट इज ग्रेटर दॅन इंट्रामस्क्युलर. इंट्रामस्क्युलर पेक्षा सबक्युटॅनियस रूटला जास्त लागणार. देन इंट्रामस्क्युलर रूट इज ग्रेटर दॅन आयव्ही. म्हणजे आयव्ही जे आहे आयव्ही ला मिनिमम डोस किंवा लेस अमाऊंट ऑफ डोस जर असेल तर आयव्ही मध्ये लास्ट काय आहे आयव्ही. फर्स्ट ओरल मध्ये तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये ड्रग घ्यावा लागणार. देन सबक्युटॅनियस, देन इंट्रामस्क्युलर अँड देन आयव्ही. समजते? येस ऑर नो? रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. येस मॅम. येस मॅम. काय सांगितले रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये? रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे का लक्ष? येस मॅम. हा सांगा. The dose of the same drug varies with the use of different route of administration. The maximum म्हणजे समजा ओव्हर डोस असेल तो सबक्युटॅनियसला असेल का नाही, तो वाढू शकतो कमी होऊ शकतो. yes ma'am. हा. And the maximum dose of required when the drug is given orally. म्हणजे maximum dose orally असते आणि minimum dose चा ऍडमिशन बाय इंट्राव्हेनस रूट मध्ये असतो. Okay. Next, environmental condition. Environmental condition, in that the atmospheric moisture and temperature have great influence on the tissue of the animal. जे काय atmosphere मधलं moisture आणि temperature आहे, atmospheric moisture and temperature have great influence on the tissue of the animal. In rainy season, when the climate is quite humid and hot, less dose is required than in winter when climate is dry and cold. Rainy season मध्ये, in rainy season, पावसाळ्यामध्ये काय सांगितलंय? In rainy season, when the climate is quiet and humid and hot, less dose is required. जर क्लायमेट हॉट आणि ह्युमिड असेल तर लेस डोस इज रिक्वायर्ड असते. बट विंटर मध्ये क्लायमेट जे आहे ते ड्राय आणि कोल्ड असेल रेट ऑफ इलिमिनेशन. रेट ऑफ इलिमिनेशन मध्ये काय सांगितलं? द रेट ऑफ कोणता फॅक्टर बघत होतो? इन्व्हायरमेंटल कंडिशन. इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये काय सांगितलंय? atmospheric moisture and temperature have great influence on the tissue of an animal. The rainy season, when the climate is quite humid and hot, less dose is required than in winter when climate is dry and cold.
इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये काय सांगितलंय, रेनी सीझन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला पीपीटी पाठवल्या जाते त्यावेळेस करेक्शन केलं जाईल. इथं इन रेनी सीझन when the climate is quite humid and hot, less dose is required than in winter when climate is dry and cold. Then habit, an animal which is constantly under the influence of drug may develop tolerance for that drug. In such animal, the normal dose may fail to produce the desired effect. जे अॅनिमल एखादा ड्रग जर समजा टॉलरेट करत असतील म्हणजे जास्त सहन करत असतील अशा अॅनिमल मध्ये नॉर्मल डोस जर समजा तुम्ही दिला तर त्यांना तुम्हाला डिझायर्ड इफेक्ट भेटेल का, जेवढा पाहिजे तेवढा इफेक्ट प्रोड्यूस होईल का, नाही होणार. मग अशा अॅनिमल मध्ये काय करायचं, लार्जर डोस रिक्वायर्ड असते. इन सच अॅनिमल म्हणजे जे काय अॅनिमल आहेत ड्रग टॉलरेट करू शकतात म्हणजे जास्त ड्रग सहन करू शकतात अशा अॅनिमल मध्ये in such animal the normal dose may fail to produce desired effect. अशा अॅनिमल मध्ये नॉर्मल डोस जर तुम्ही दिला तर डिझायर्ड इफेक्ट भेटणार आहे का, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा इफेक्ट भेटणार आहे का, येस ऑर नो? जेवढा पाहिजे तेवढा इफेक्ट भेटणार नाही. अशा अॅनिमल मध्ये काय करायचं, हेन्स लार्जर डोस आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस रिक्वायर्ड इफेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढा इफेक्ट पाहिजे किंवा जेवढा इफेक्ट रिक्वायर्ड आहे त्याच्यासाठी लार्जर डोस रिक्वायर्ड आहे. जे अॅनिमल टॉलरेट करतात एखादा ड्रग त्या अॅनिमल मध्ये जर समजा तुम्हाला डिझायर्ड इफेक्ट पाहिजे असेल तर त्यासाठी लार्जर डोस गरजेचा आहे. हॅबिट मध्ये काय सांगितले, an animal which constantly under the influence of drug may develop tolerance for that drug. In such animal the normal dose may fail to produce desired effect. Hence जर समजा डिझायर्ड इफेक्ट प्रोड्यूस नाही झाला नॉर्मल डोस मध्ये तर त्या अॅनिमल मध्ये लार्जर डोस आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस larger dose are required to produce required effect. Then rate of elimination. The rate of excretion of drug has marked effect on the dose of the drug. The drug which are excreted at faster rate require larger dose than those drug which are excreted at slow rate. जर समजा लार्जर रेटने एखादा ड्रग एक्सक्रीट होत असेल तर त्या ड्रग साठी लार्जर डोसची गरज असते. ओके, द ड्रग विच आर एक्सक्रीटेड ॲट फास्टर रेट, जर समजा ड्रग फास्टर रेटने एक्सक्रीट झाला रिक्वायर लार्जर डोस. जर समजा फास्टर रेटने एक्सक्रीट झाला तर डोस लार्जर लागणार की स्मॉलर? Larger are required. Okay, the drug which are excreted at faster rate require larger dose than those drug which are excreted at slow rate. जे ड्रग स्लो रेटनी एक्सक्रीट होते त्यांच्यापेक्षा जे लार्जर फास्टर रेटनी एक्सक्रीट होते त्यांच्यासाठी लार्ज डोस रिक्वायर असणार आहे. नेक्स्ट, द इफेक्ट ऑफ ड्रग. When two drugs having the similar type of pharmacological action are given in the combination, the effect will become more powerful than the individual drug, even given in equivalent dose. But many times, when two or more drugs combine together, they oppose the effect of each other and ultimate therapeutic effect is decreased. Effect of drug मध्ये काय सांगितले, ज्यावेळेस तुम्ही two drugs having similar types of pharmacological action are given in combination, the effect will become more powerful than the individual drug. जर समजा तुम्ही two drugs ज्यांची सिमिलर टाइप्स आहे, सिमिलर फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे, कॉम्बिनेशन मध्ये दिले, द इफेक्ट विल बिकम मोर पॉवरफुल. जो इफेक्ट असणार आहे तो मोर पॉवरफुल असणार आहे दॅन द इंडिव्हिज्युअल ड्रग, इवन गिवन इन इक्वॅलंट डोस. इंडिव्हिज्युअल ड्रग जर समजा इवन तुम्ही इक्वॅलंट डोस मध्ये जरी दिला तरी तुम्ही 2 ड्रग ऍडमिनिस्टर करणार आहे सिमिलर फार्माकोलॉजिकल ऍक्शनचे, त्याचा इफेक्ट जास्त असणार आहे. बट मेनी टाइम्स 2 or more ड्रग्स कंबाईन टुगेदर, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ड्रग कंबाईन देतात
दे अपोज द इफेक्ट ऑफ इच अदर, आणि ते ड्रग्स काय करतात, एकमेकांचा जो काही इफेक्ट आहे तो अपोज करतात. अँड अल्टिमेट थेरापॅटिक इफेक्ट इज डिक्रीज, आणि त्याच्यामुळे जो काही थेरापॅटिक इफेक्ट आहे तो आपोआप डिक्रीज करते. तर समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ड्रग कंबाईन दिले, ते काय करतात, अपोज करतात एकमेकांची ऍक्शन. अपोज झाल्यामुळे काय होते, जो काही थेरापॅटिक इफेक्ट आहे तो डिक्रीज होणार की इन्क्रीज? Decrease. डिक्रीज. Then purpose of medication. The dose of drug varies with the purpose of which it is used. Example, magnesium sulfate act as purgative in large doses, but in smaller doses it act as antacid. जे काय मॅग्नेशियम सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट जर लार्ज डोस मध्ये दिलं तर ते पर्गेटिव्ह म्हणून ऍक्ट होतं. पर्गेटिव्ह मीन्स माहितीये का, लॅक्झेटिव्ह, पर्गेटिव्ह? Yes or no? Evacuation of the bowel माहित नाही? पर्गेटिव्ह, लॅक्झेटिव्ह झालं नाही केमिस्ट्री Yes, मध्ये? ma'am. माहिती आहे, ma'am. Yes, ma'am. माहिती आहे, ma'am. ते काय मॅग्नेशियम सल्फेट आहे ते पर्गेटिव्ह म्हणून ऍक्ट होतं लार्ज डोस मध्ये, बट ते जर समजा स्मॉलर डोस मध्ये युज केलं ऍज अ अँटासिड म्हणून युज होतं मॅग्नेशियम सल्फेटचा. पर्पज ऑफ मेडिकेशन मध्ये काय सांगितलंय, जो काही डोस आहे ड्रगचा varies with the purpose of which it is used. जर समजा तुम्ही अँटासिड म्हणून मॅग्नेशियम सल्फेट युज केलं असेल, अँटासिड म्हणून स्मॉल क्वांटिटी मध्ये डोस तुम्ही प्रिस्क्राइब करणार, किंवा स्मॉल क्वांटिटी मध्ये मॅग्नेशियम सल्फेट जर युज केलं असेल तर ते अँटासिड म्हणून ऍक्ट होतं. जर समजा ते लार्ज क्वांटिटी मध्ये युज केलं तर ते पर्गेटिव्ह म्हणून ऍक्ट होतं. समजते? Yes, ma'am. Next, PACES. The dose of drug varies from PACES to PACES. The dose of drug from cow will be different from horse, sheep, pig, cat, etc. जो काही काऊसाठी डोस असणार आहे will be different from horse, sheep, pig, cat. जो काही डोस आहे ड्रगचा तो varies from PACES to PACES. PACES to PACES varies असणार आहे. जर समजा काऊला डोस असेल तोच हॉर्सला असेल का, तोच शीपला असेल का, तोच पिगला असेल का, कमी जास्त असू शकतो. ओके, कॅट साठी तो कमी द्यावा लागणार, शेप साठी पण काऊ साठी डोस आहे तो नाही चालणार, कमी द्यावा लागणार. समजते? Yes, ma'am. Then opium is narcotic even then it produces excitement in horse and cattle. जे काही नार्कोटिक ड्रग आहे ओपियम, हॉर्स आणि कॅटल मध्ये एक्साइटमेंट प्रोड्यूस करते, बट जे काही डॉगला जर दिला ओपियम ड्रग ते काय कॉज करते, बट इट शोज नार्कोसिस इन डॉग. नार्कोसिस मीन्स ड्राउझीनेस वगैरे माहितीये का तुम्हाला? येस और नो? Yes, ma'am. ऐकले. किंवा अनकॉन्शियसनेस. डॉग मध्ये ड्राउझीनेस और अनकॉन्शियसनेस ओपियम ड्रग मुळे प्रोड्यूस झाल्यानंतर काय म्हणणार आहे तुम्ही त्याला? नार्कोसिस. नार्कोसिस कशाला म्हणणार आहे तुम्ही? ड्रग मुळे जर समजा ड्राउझीनेस आणि अनकॉन्शियसनेस प्रोड्यूस झालं त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? नार्कोसिस. जर समजा ओपियम ड्रग घेतला तुम्ही, ओपियम काय आहे? नार्कोटिक आहे. जर कॅटल मध्ये आणि हॉर्स मध्ये ओपियम ड्रग दिला तर त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट प्रोड्यूस होते, बट ओपियम ड्रग जर तुम्ही डॉग मध्ये दिला, डॉग मध्ये काय होते? नार्कोसिस होते. These differences in action are due to anatomical and physiological peculiarities. Peculiarities means physiological peculiarities means शारीरिक वैशिष्ट्य. जे काय these difference in action are due to कशामुळे? Anatomical and physiological peculiarities. जे काय अनाटॉमिकल अँड फिजिओलॉजिकल पेक्युलॅरिटीज आहे त्याच्यामुळे जो काही डोस आहे, जर समजा ओपियम आहे ते नार्कोटिक ड्रग म्हणून ऍक्ट होतं. जर समजा तुम्ही हॉर्स आणि कॅटलला दिलं तर त्याच्यामध्ये एक्साइटमेंट प्रोड्यूस होते. जर समजा ते डॉग मध्ये दिलं तर त्याच्यामध्ये नार्कोसिस प्रोड्यूस करते ओपियम ड्रग.
Then character of the drug. Larger dose of the drug are required if it given in food form to the animal. For example, Nux-Vomica powder. Nux-Vomica powder is required to given in large dose. Then it's active. Then its active constituent strychnine alkaloid which is given in smaller dose. Character of the drug मध्ये काय सांगितले जे काय Nux-Vomica powder आहे. Nux-Vomica powder. Nux-Vomica powder जर तुम्ही यूज करणार असेल तर लार्जर डोस मध्ये Nux-Vomica powder तुम्हाला यूज करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये Nux-Vomica मध्ये ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूट स्ट्रिचनिन. स्ट्रिचनिन काय आहे? ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूट आहे. जो ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूट तुम्ही ऍज अ ड्रग म्हणून प्रिस्क्राइब केला तर ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूट तुम्हाला कमी घ्यावा लागणार आहे ऍज कम्पेअर टू Nux-Vomica पावडर. जी काही Nux-Vomica पावडर आहे ते तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये घ्यावं लागणार. बिकॉज Nux-Vomica पावडर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूट Nux-Vomica मध्ये कोणता आहे? केमिस्ट कोग्नोसी मध्ये झाला असेल तुम्हाला. Nux-Vomica ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट स्ट्रिचनिन. जो काय ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूट जर तुम्ही यूज केला तर तो कमी स्मॉलर डोस मध्ये यूज करावा लागणार तुम्हाला. कॅरेक्टर ऑफ द ड्रग मध्ये काय सांगितले? लार्जर डोस ऑफ ड्रग आर रिक्वायर्ड इफ इट गिवन इन फूड फॉर्म टू द एनिमल. एक्झाम्पल Nux-Vomica जे आहे Nux-Vomica पावडर इज रिक्वायर्ड टू बी गिवन इन लार्ज डोसेस than its active constituent strychnine alkaloid which is given in smaller doses. Character of the drug. फॅक्टर समजले. फॅक्टर तुम्हाला ह्युमन साठी जे फॅक्टर आहेत तेच एनिमल साठी पण फॅक्टर आहेत. पोसॉलॉजी मध्ये तुम्हाला फक्त डेफिनेशन ऑफ पोसॉलॉजी, कॅल्क्युलेशन जे काय कॅल्क्युलेशन आहेत, कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस त्याच्यामध्ये डोस प्रोपोर्शनल टू एज, डोस प्रोपोर्शनल टू द बॉडी वेट, डोस प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया, हे जे काय डोसेस कॅल्क्युलेशन आहेत ते आणि फॅक्टर एनिमल साठी आणि ह्युमन साठी. समजलेत? हा येस. नोट्स तुम्हाला आफ्टरनूनला सेंड केल्या जातील. पोसॉलॉजी पीपीटी जी आहे ती पीडीएफ मध्ये सेंड केली.